जन हे वळतु जेथे भाग 12. औक्षवंत हो, लवकर परत ये. मधुकरच्या हातावर रमाबाईंनी दही ठेवलं. काळजी करू नकोस, मी अजून खंबीर आहे, त्या म्हणाल्या. मधुकर आईच्या पायाला बिलगला. लवकर परत येशील, माझी मनदेवता सांगते आहे. सुमा कुठे आहे? ती स्वयंपाकघरात लपली आहे, पुढे येत नाही. निघालो ग सुमे. चल. विश्वासनं होल्डॉलला हात घातला. राहू दे. तू बाजूला हो, विश्वास म्हणाला. हळूहळू सगळे जिना उतरून गल्लीत आले. मागं फिराई, विश्वास म्हणाला. रमाबाई चालत राहिल्या, वाकत खोकत डगमगत पासोडी सावरीत. तुला धड चालवत नाही, तू कुठे येतेस? मधुकर म्हणाला. चालवेल रे चालवेल, तुमचे हाल होतात, मी चालू नको? ते गल्लीच्या वळणाशी आले, मुंगीच्या पावलांनी. विजेच्या खांबाचा अगदी मंद पिंगट प्रकाश. सुरकुत्या सुरकुत्या हलत होत्या, जिंजा लोंबत होत्या. जोरात धाप लागली होती. एका हातानं रमाबाई पासोडी सावरीत होत्या आणि स्वतःला ढकलीत होत्या. विश्वास एक अक्षरही बोलला नाही. त्यानं आपलं अस्तित्वच पुसून टाकलं होतं. आई, मागं फिर, फिर मागं. मी काळजी घेईन स्वतःची. तुला न चुकता पत्र पाठवीन. पैसे. फिर मागं आई, मागं फिर. रमाबाई गल्लीच्या मधोमध थबकल्या. त्यांच्या चर्येवर अंधुक प्रकाश पडला होता. धाप लागल्यामुळं त्यांनी आ वाचला होता. तशा स्थितीत त्यांनी दोन्ही हात पसरून दिले. मधुकर जवळ गेला तेव्हा त्याच्या तोंडावरून त्या हात फिरवू लागल्या. त्याला चाचपून घेऊ लागल्या. विश्वास जाऊन पुढं उभा राहिला. मधुकर देखील एकदम वळला आणि भरभर चालू लागला. वसून धापा टाकीत दोन्ही हात पसरून उभ्या आईकडं, तिच्या नजरेकडं त्यानं पुन्हा वळून पाहिलं नाही. अंधार, लखलखते स्टेशनचे दिवे, मग स्टेशन, हमालांची गर्दी. तू पुढं हो, मी आलो. मधुकर हमाला मागं धावला. ब्रिज क्रॉस केला. फलाट नंबर 2 वर आला. लखलखत्या पिवळ्या प्रकाशात चकचकत्या चॉकलेट रंगाची गाडी. उतू जाणारे डबे, तोबा गर्दी. जागा शोधीत मधुकर अगदी टोकापर्यंत पोचला. एक खिडकी थोडी मोकळी दिसली. खिडकी वाटे सरळ आत शिरला. होल्डॉल आत ओढून गडप झाला. नंतर विश्वास फलाटावर आला. एक एक डबा निरखित निघाला. शेवटल्या टोकाला पोचला तरी मधुकर दिसेना. मग एकेका डब्यात तोंड घालून निरखू लागला. विश्वास. विश्वास मागं वळला. मधूजवळ येऊन उभा राहिला. दोघे गर्दीकडे बघू लागले. दोघे अवघडले होते, परस्परांना चुकवीत होते. गर्दी, मधुकर म्हणाला. फारच, विश्वासने उत्तर दिलं. अजून 15-20 मिनिटं अवकाश दिसतो. बहुतेक, विश्वास उद्गारला. शेजारी उभ्या असलेल्या उतारूला त्यानं विचारलं. कितने बजे? 9:30. अजून वेळ आहे, विश्वास मधुकरला सांगू लागला. दोघे त्या स्वप्नपद वातावरणाकडे बघू लागले. बाहेर दाट अंधार, मधोमध झगझगाट, त्यात ही धावपळ, इंजिनचा गूढ आवाज. जागा मिळाली नीट? विश्वास डब्याशी गेला. दाराशीच गर्दी फार. वरच्या बर्थवर गाठोडी वगैरेंची दाटी. विश्वास गर्दीतून वाट काढीत डब्यात शिरला. वरची गाठोडी सरळ खाली काढून तिथे होल्डॉल नीट पसरून दिला. मग सावकाशपणे बाहेर आला. त्या मानानं गर्दी विशेष नाही. होल्डॉल पसरून दिलाय, झोपत जाशील. मधुकरनं विश्वासकडे ओझरतं पाहिलं. त्याचे डोळे अलिप्त होते. काळजी घे स्वतःची, विश्वास सांगू लागला. ब्रिजवरून उतारूंचा ओहोळ खाली येत होता आणि घसरत विखरून जात होता. उशिरा येणाऱ्यांची धावपळ, पानविडीचा कलकलाट. विजेच्या झगझगीत धुसर प्रकाशात ते दृश्य स्वप्नासारखं गूढ नि क्षणभंगूर दिसत होतं. मधुकर विश्वासच्या आत्मस्थ वृत्तीकडं अस्वस्थ होऊन बघत होता. काहीतरी बोलायला हवं. वडील भाऊ या नात्यानं जबाबदारीनं बोलायला हवं. कसं बोलणार? चहा? या, मधुकरचं वेगळ्या शैलीतलं उत्तर. विश्वास हसला. त्याचं हास्य मधुकरला आवडलं नाही. तो मुकाट्यानं चहा पिऊ लागला. सिगरेट? नेव्हीकटची डबी विश्वासनं पुढं केली. अरे, तू कशाला आणलंस हे? थांब, मी देतो पैसे. असू दे, भरपूर आहेत, विश्वास हसला. मधुकर ओशाळला, अडखळला. काय बोलावं ते सुचेना. त्यानं सिगरेट घेतली. इंजिननं जोरात धूर सोडला. तो वाऱ्याबरोबर मागं येऊन फलाटभर पसरला. त्या धुरामुळं प्रकाश एकदम अतिशय मंद लालसर भासू लागला. आणि त्यात हलणाऱ्या नुसत्या छाया. काहीच खरं वाटत नाही. आई सुमांचे चेहरे सुद्धा मनावरून पुसले आहेत. जणू हे सगळं असत्य आहे, काल्पनिक आहे. काही वेळानं हे दृश्यही पुसलं जाईल. मग एकटेच राहू. आपले आपणच राहू. अंधाराच्या समुद्रात फळकुटाला धरून तरंगणाऱ्या व हाका देणाऱ्या खलाशाजवळून एखादं झगझगीत दिव्यांचं जहाज हळूहळू संथपणा सरकत जावं आणि मग दूर दूर निघून जावं आणि मग कधीच दिसणार नसावं. तसंच हे सारं होत आहे.
नि होत राहील. आपण आपले सुरू. एका आईवडिलांच्या पोटी जन्मलो एवढाच याचा माझा संबंध. पुढं काय? येथल्या वास्तव्यात यानं सारं ऐकून घेतलं, पण एकदा तोंड उघडलं नाही. हां, जगदीशला आपण पुन्हा भेटलो. त्यानं काही काम सांगितलं देखील. कर दिखाएंगे, धूम मचालू, तो चलू तो चलू. मधुकर भरकटत होता. गाडीनं शिटी दिली होती. हिरव्या लाल झंड्या हातातून धरून लांब लांब टांगा टाकीत गार्ड समोरून निघून गेला होता. उतारू ब्रिजचा जिना उतरून अजून तुरुतुरू येत होता. त्यांची मनस्वी धांदल उडाली होती. पुढं पुढं हमाल ने मागं कोटाची बटणं लावीत, धोत्राचे फलकारे सावरीत डब्यासमोर ते उभे राहत होते. हाकलले जात होते. प्रतिष्ठितपणा सारा ओघळून पडत होता. डब्यात तोंड मारताना ते मागं लोटले जात होते. नि स्वतःला सावरीत पुढं पळत होते. साले लाता खातायत, असं म्हणत मधुकर थुंकला. मग पोट धरून हसला. विश्वासच्या अंगावर काटे आले. त्याचा चेहरा अधिक निर्विकार बनला. बरंय दादा, डब्यात हो. निघाली गाडी. डबे हळूहळू सरकू लागले होते. ए, मधुकर दचकून विचारलं. मग सराईतपणं खिडकीतून डब्यात उडी घेतली. बरं आहे, स्वतःला जप. इथली काळजी करू नकोस. विश्वासच्या जाड खरखरीत आवाजानं मधुकर चपापला. अरे, हा तर आपला लहान भाऊ विश्वास आपला निरोप घेतोय. गाडी वेग घेत होती. डब्याबरोबर शांतपणं पण घाईनं चालणारा विश्वास मागं राहू लागला. मधुकरनं डब्याबाहेर डोकं काढून एकदम हाक दिली. भिशू. विश्वासनं अगोदर हात उंच केला, मग धावत जाऊन मधुकरचा हात दाबला. बरंय दादा, स्वतःला जप. काही चुकलं वगैरे असेल तर माफ कर. आवाज कापरा होता, पण त्यात एक अलिप्त धार होती. जणू विश्वासनं त्याला अखेरचा रामराम केला होता. विश्वास केव्हाचा मागे राहिला होता. गाडी दोमदोम करत होती. तो आवाज सुद्धा सोबत चालला होता. जणू तो गाडीचाच आवाज होता. स्वतःला जप, माफ कर, स्वतःला जप, माफ कर. गाडी दोमदोम करीत जणू घोकत होती. शेवटी तो आवाज नाहीसा झाला. अंधाराच्या अपार कड्यावरून गाडी एखाद्या जीवाणूसारखी हळूहळू सरकू लागली. हा जो 12वा भाग आहे, तर त्याचा निष्कर्ष बघूयात. मग या भागामध्ये मधुकरचा निरोप आणि त्याच्या मनामधली एक जी विरक्तीची किंवा विभक्तपणाची भावना आहे, ती प्रखरपणे रेखाटली आहे. मग हा फक्त एक प्रवास नाहीये, तर एका कौटुंबिक संबंधाच्या अंतासारखा आपल्याला हा भाग जाणवतो. मग आता ह्याच्यामध्ये बघा, निष्कर्षामध्ये कुठकुठले पॉइंट्स येतील. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आईचं जे प्रेम दाखवलंय मधुकर प्रती, आणि खंबीरपणा. मग रमाबाई जेव्हा निरोप देतात, तेव्हा त्या असं म्हणतात की मी अजून खंबीर आहे. मग त्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या आहेत किंवा त्यांच्या हातामध्ये वेदना आहे, पण त्या तरी सुद्धा सांगतात की मी खूप खंबीर आहे. मग त्याची जी बहीण आहे सुमा, ती समोर येत नाही. का बरं? कारण की ती दुःखाला समोर जाण्यासाठी असमर्थ आहे. म्हणून मग असं दाखवलंय की ती सुसाईड करते, सुसाईड करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. मग त्यांचं चालणं किंवा त्यांचं खोकणं आणि तरी सुद्धा मुलाला त्या वळणापर्यंत सोडायला येणं, तर हे त्यांचं जे मातृत्व आहे त्याचं प्रतीक जाणवतं. त्यानंतर विश्वास. विश्वास कशा पद्धतीचा अलिप्त झालाय, तर विश्वासची जी अलिप्तता आहे आणि प्रगल्भता. मग या पूर्ण प्रवासामध्ये विश्वास किती शांत राहतो किंवा अलिप्त राहतो. मग तो मधुकरची व्यवस्था करतो, जसं तो होल्डॉल पसरतो किंवा त्याच्यासाठी सिगरेट आणतो, पण तरी सुद्धा त्याच्या वागण्यामध्ये कसा कोरडेपणा जाणवतो. मग मधुकर जाताना तो काय म्हणतो की काही चुकलं असेल तर माफ कर. म्हणजे काय की त्याला त्याच्या मधुकरशी सगळे जे भावनिक संबंध आहेत ते कायमचे तोडून टाकायचे, असं आपल्याला ह्याच्यातनं जाणवतं. जरी ते खूप भावनिक तो शब्द असला की काही चुकलं तर माफ कर, पण असं वाटतं ना मधुकरला, असं वाटतं जसं की हा आपला निरोपच घेतोय कायमचा. त्यानंतर मधुकरची जी अवस्था आहे, मग ती स्टेशनवरची गर्दी, प्रकाश किंवा धूर, हे सगळं त्याला एका स्वप्नासारखं वाटतं. मग त्याला असं वाटतं की आई आणि सुमाचे चेहरे सुद्धा आपल्याला आता आठवत नाहीयेत किंवा परके वाटतायत. आणि तो म्हणतो की कदाचित ना आपण आपलेच उरू.
ही जी भावना आहे ती किती एकाकीपणाची आहे, तर ही त्याची साक्ष देतात. मग तो स्वतःच्या विश्वामध्ये म्हणजे जगदीशनं दिलेलं काम किंवा मेरीची आठवण, तर या सगळ्यामध्ये हरवलेला दिसतो. तर त्याची जी अवस्था आहे, तर ही किती स्वप्नवत अवस्था आहे हे आपल्याला इथे जाणवतं. मग अ, आता बघा, जसं जे काही दृश्य आहे, ठीक आहे, म्हणजे काय की जे जे त्याचं जगणं आहे मधुकरचं, जे त्याचं जीवन आहे, तर ते त्याला खूप क्षणभंगूर वाटतंय असं तो म्हणतो. मग जसं एखादं जहाज दिव्यांचा झगझगाट करत जवळून जावं आणि पुन्हा अंधारात गुडूप व्हावं, तसं त्याला कुटुंब किंवा शहर असं वाटतंय. तर तो म्हणतो की हे अंधारातले समुद्र आहेत. म्हणजे काय की मधुकरच्या जगातलं जीवनातलं हे वास्तव आणि असत्य यातील पुसट रेष. ठीक आहे. असं का? कारण मधुकरला हे सगळं दृश्य क्षणभंगूर वाटतंय. मग जो येतो निरोपाचा सगळ्यात शेवटचा क्षण. मग गाडी वेग घेते, गाडी निघते आणि विश्वासचा कापरा पण अलिप्त आवाज मधुकरला येतो. मग विश्वास म्हणतो स्वतःला जप. मग हा फक्त प्रवासाचा निरोप नाही वाटत त्याला. त्याला असं वाटतं की मधुकरच्या आयुष्यातला जो जुना अध्याय आहे, म्हणजे कुटुंबाचा अध्याय, तर तो कायमचाच त्याचा शेवट आहे. मग गाडीचा जो असा दोम दोम आवाज असतो, तर तो त्याच्या अपराधाची किंवा विरक्तीची जाणीव त्याला करून देतोय. ठीक आहे. मग जसं जे प्रमुख लोक आहेत, तर त्याच्यात पहिले आई आहे. तर आई म्हणते की आईचा आर्तता किंवा त्याग त्याला जाणवतो. मग त्याचा भाऊ विश्वास आहे. मग विश्वास हा खूप कर्तव्यदक्ष आहे. पण भावनिकदृष्ट्या तो दूर झालाय. तो म्हणतो काही चुकलं असेल तर माफ कर. पण तो त्याच्यापासून दूर जातोय. आणि मधुकर, मधुकर हा या सगळ्या सत्यापासून पळतोय किंवा त्याचा वैचारिक गोंधळ आपल्याला जाणवतोय. ठीक आहे. मग अशा पद्धतीचा हा सगळा निष्कर्ष या भागाचा दिसतो आपल्याला. धन्यवाद.